पहिली निवडणूक कधी लढवली होती? कोण फॉर्म भरायला सोबत होतं? काय आठवण आहे? खूप अशा अमूल्य ठेवा आहे तो माझ्या आयुष्यातला. थोडं घरगुती वातावरण थोडं गंभीर होतं त्या वडिलांच्या माध्यमातून, परंतु मला सांगितलं होतं जर तू NSYचा अध्यक्ष आहे, तू जर तिकीट नाही घेतलं तर आम्ही दुसऱ्याला तिकीट देणार आहे. मला वाटते मग त्यावेळेस काही गोष्टी मनाविरुद्ध वडिलांच्या पण असेल किंवा काय असेल त्यांना सांगावं लागलं, पण त्यावेळेस ती मी निवडणूक नसते लढत, आमच्या घरातच उमेदवारी मिळाली नसती. बरं. त्यामुळे तो वडील नाही मी नाही अशी अवस्था होती. पण असं ठरलं होतं, महिला काँग्रेस, NSU आणि युवक काँग्रेस. शमीमताई पठाण महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, शरद गावडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मी NSYचा अध्यक्ष होतो. तिघांची तिकीटं संघटनेची पोरं लोक असल्यामुळं देऊन टाकायची. त्याच्यात माझं तिकीट बसलं. बरं, वय किती होतं तुमचं? माझं 23 होतं. म्हणजे तो मला वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सांगायचं की महाराष्ट्रातला तो रेकॉर्ड आहे. सगळ्यात तरुण नगरसेवक माझ्यासमोर बसलेले आहेत. पहिल्या निवडणुकीमध्ये काय मुद्दे होते? आता आजकाल त्या निवडणुकीचं ह्या पिढीला सांगितलं तर हसत बसतील लोक. ते काय ते 22-23 हजार रुपयामध्ये निवडणूक झाली असेल पहिली निवडणूक. काय म्हणजे त्यावेळेस लोक घरचं जेवण करून प्रचाराला येणार. तेव्हाचं पिंपरी चिंचवड आणि आताचं पिंपरी जमीन आसमानचा बदल. काय जाणवतं बरं नेमकं? काय होतं तेव्हा चित्र? खूप म्हणजे जे एक प्रक्रिया असते एक राजकारणामध्ये. तुम्ही परिपक्व राजकारणामध्ये कधी होता? विद्यार्थी चळवळ, नंतर युथ चळवळ, नंतर शिबिरं असतील, नंतर मग फादर काँग्रेस, असं एक स्टेप असायचे. आता काय नाही ना. आता बघा, आता मंडळाचे अध्यक्ष, मग पूर्वी मंडळाचा अध्यक्ष मोठा गौरव असायचा. आता मंडळाचा अध्यक्ष म्हणलं की ते आता मंडळ किती खर्च करणारे विचारतात. तेव्हा तो एक असा उत्स्फूर्त जे लोकांमध्ये चैतन्य असायचं ना, हा माझा मंडळाचा अध्यक्ष आहे, हा भावी नगरसेवक आहे उद्याचा. म्हणजे मंडळ हे त्याचं पायाभरणी असायची. मग तो रक्तदान करायचा, रक्तदान शिबिर घ्यायचा. आम्ही उन्हाळ्यामध्ये पानपोळी लावायचं, दांडिया खेळवायचं, का तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आता तो काय तो मार्गच राहिला नाही. कुणी येतं, कधी कधी तर कुणाची लॉटरी लागली की दुसऱ्याला काय वाटतं, अरे ह्याची लॉटरी लागली पुढच्या वर्षी आपली पण लागेल. मग तो त्याच धर्तीवर त्याच दिशेने काम करतो. सामाजिक कामाचं भानच राहिलं नाही कुणाला. तेव्हा तो भारावलेला काळ होता असा. आणि सांगतो ना, मी खूप नशीब, मला सगळे काळ बघायला मिळाले. सगळ्या पिढीबरोबर राहता आलं. मी वडिलांबरोबर काहींच्या काम केले, मी त्यांच्या मुलाबरोबर केले, त्यांच्या पत्नीबरोबर केले, त्यांच्या आईबरोबर केले, असे अनेक नगरसेवक मी बघितले होताना. त्यामुळं मला एक आनंद आहे मला की मी सगळ्या पिढीचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळं मला माझ्या परिपक्वतेचा नेहमीच तो पूर्ण नाही, मी अजूनही मी शिकतच आहे, परंतु तो फायदा निश्चित होतो मला. कुठं कसं बोलावं, किती बोलावं, कशा पद्धतीने बोलावं. एक आहे माझा, सगळेजण म्हणतात स्पष्ट बोलतो, रोखठोक बोलतो. ती माझी वृत्ती आहे. ती मला पोटात एक पोटात एक ओटात एक असं मला ते नाही जगायचं तसं. मला किती आघात होऊन दे माझ्यावर, पण मी माझा स्वभाव जो आहे, जो पद्धतीने, पण त्याने सुद्धा काही मित्र जोडलेत ना त्या स्वभावानं, तो मला आनंद देणारा स्वभाव आहे. रात्री निवांत झोप येते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.